नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचे दिवस आणि चालू घडामोडी MCQमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, UN द्वारा दरवर्षी जागतिक किस्वाहिली भाषा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 7 जुलै. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय पतंग सप्ताह कोणत्या महिन्यात पाळला जातो? उत्तर आहे जुलै. प्रश्न तिसरा, दरवर्षी जागतिक सिंह दिन कधी पाळला जातो? उत्तर आहे 10 ऑगस्ट. प्रश्न चौथा, मद्रास हे कोणत्या भारतीय राज्याच्या राजधानीचे जुने नाव आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न पाचवा, गुलाम व्यापार आणि त्यांचे निर्मूलन स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळला जातो? उत्तर आहे 23 ऑगस्ट. प्रश्न सहावा, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 29 ऑगस्ट. प्रश्न सातवा, राष्ट्रीय पोषण माह भारतात कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? उत्तर आहे सप्टेंबर. प्रश्न आठवा, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 सप्टेंबर. प्रश्न नववा, दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 सप्टेंबर. प्रश्न दहावा, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 सप्टेंबर. प्रश्न 11, आयुर्वेद दिवस 2023 ची थीम काय आहे? उत्तर आहे एक आरोग्यासाठी आयुर्वेद. प्रश्न 12, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या उतरण्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे शौर्य दिवस. प्रश्न 13, बायोस्फियर रिझर्वसाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी आहे? उत्तर आहे 3 नोव्हेंबर. प्रश्न 14, भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 11 नोव्हेंबर. प्रश्न 15, कोणत्या जागतिक गटाने अलीकडेच मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी करार केला आहे? उत्तर आहे युरोपियन युनियन. प्रश्न 16, बातम्यामध्ये दिसणारी कांगारू काळजी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे बालसंगोपन. प्रश्न 17, जागतिक वारसा सप्ताह दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? उत्तर आहे नोव्हेंबर. प्रश्न 18, भारतात राष्ट्रीय दूध दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? उत्तर आहे नोव्हेंबर. प्रश्न 19, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन कधी पाळला जातो? उत्तर आहे 2 डिसेंबर. प्रश्न 20, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी कोणत्या तारखेस साजरा केला जातो? उत्तर आहे 18 डिसेंबर. प्रश्न 21, जागतिक दूरदर्शन दिन 2023 ची थीम काय आहे? उत्तर आहे प्रवेश योग्यता. प्रश्न 22, भारतात राष्ट्रीय दूध दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? उत्तर आहे नोव्हेंबर. प्रश्न 23, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी कोणत्या तारखेत साजरा केला जातो? उत्तर आहे 18 डिसेंबर. प्रश्न 24 डिसेंबर डॅश साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. प्रश्न 25, 2024 मध्ये पृथ्वी परिभ्रमण दिन साजरा करण्याचे थीम काय आहे? उत्तर आहे आपल्या ग्रहाच्या हालचालीचा शोधाचा सन्मान करणे. प्रश्न 26, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2023 ची थीम काय आहे? उत्तर आहे अमृत कालममध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सार्वजनिक
पोहोच. प्रश्न 27. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे विश्वासाची पुनर्बांधणी. प्रश्न 28. दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 जानेवारी. प्रश्न 29. 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 30. 2023-2024साठी 20व्या राष्ट्रीय सुशासन वेबिनार मालिकेची थीम काय होती? उत्तर आहे खेलो इंडिया योजनेद्वारे क्रीडा आणि आरोग्यामध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे. प्रश्न 31. खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले बीच साइड स्टार्टअप फेस्टिवल इमर्ज 2024चे ठिकाण आहे? उत्तर आहे मंगळुरू. प्रश्न 32. जागतिक कर्करोग दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे केअर गॅप बंद करा. प्रश्न 33. महिला FGM 2024साठी आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिवसाची थीम काय आहे? उत्तर आहे तिचा आवाज तिचे भविष्य. प्रश्न 34. ग्रेट इंडिया बोर्ड रिबूट रोड शो 2024 कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 35. अलीकडे बातम्यामध्ये पाहिलेल्या दिव्य कला मेळा कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला आहे? उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. प्रश्न 36. कोणत्या भारतीय राज्याने नुकतेच ड्रग विरुद्ध धामी मोहिमेचे उद्घाटन केले? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 37. भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात इंडिया एनर्जी वीक 2024चे उद्घाटन केले? उत्तर आहे गोवा. प्रश्न 38. 7वी हिंद महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 39. अलीकडेच बातम्यामध्ये दिसणाऱ्या आदी महोत्सव कोणत्या सहकारी संस्थेने आयोजित केला आहे? उत्तर आहे आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. प्रश्न 40. सेंटर फॉर एक्सलन्स इन न्यूट्रिशनल सप्लिमेंट टेस्टिंग फॉर सपोर्टसन चे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न 41. यंग सायंटिस्ट प्रोग्रॅम अलीकडेच बातम्यामध्ये दिसला खालीलपैकी कोणाकडून आयोजित केला जातो? उत्तर आहे इस्रो. प्रश्न 42. 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे चंदीगड. प्रश्न 43. मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याने नुकताच केळी महोत्सव आयोजित केला आहे? उत्तर आहे बुरहानपूर. प्रश्न 44. जगातील सर्वोच्च गोठवलेले लेक मॅरेथॉनचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे लडाख. प्रश्न 45. रायसीना डायलॉगच्या 9व्या आवृत्तीने उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 46. भारतात कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 24 फेब्रुवारी. प्रश्न 47. भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या पर्पल फेस्टचा उद्देश काय आहे? उत्तर आहे अपंग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी. प्रश्न 48. दुसऱ्या राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे आगरतळा. प्रश्न 49. बायो एशियाची 21वी आवृत्ती कोठे सुरू झाली? उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 50. अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाला मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? उत्तर आहे शिक्षण मंत्रालय. प्रश्न 51.
भारतात कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 24 फेब्रुवारी. प्रश्न 52. अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरुवात केली? उत्तर आहे शिक्षण मंत्रालय. प्रश्न 53. कोणता दिवस जागतिक सागरी दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 1 मार्च. प्रश्न 54. राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे अडथळे तोडणे, जन्मता दोष असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेश समर्थक. प्रश्न 55. अलीकडे कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे महासागरावर पहिली ब्ल्यू टास्क बैठक आयोजित केली होती? उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय. प्रश्न 56. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे महिलांमध्ये गुंतवणूक करा, प्रगतीचा वेग वाढवा. प्रश्न 57. अलीकडे हमारा संविधान हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे बिकानेर. प्रश्न 58. नुकतेच राष्ट्रीय दूध मेळा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 59. इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिझर्व 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे पाणी सर्वांसाठी. प्रश्न 60. अलीकडेच अन्न स्वच्छता विषयक कोडेक्स समितीचे 54वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर आहे नैरोबी, केनिया. प्रश्न 61. दरवर्षी कोणता दिवस ऑर्डन्स फॅक्टरी डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 18 मार्च. प्रश्न 62. जागतिक वनीकरण दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे जंगले आणि नाविन्य, चांगल्या जगासाठी नवीन उपाय. प्रश्न 63. जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे ऑटिस्टिक आवाजांना सशक्त करणे. प्रश्न 64. कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय विवेक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 5 एप्रिल. प्रश्न 65. राष्ट्रीय सागरिक दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे नॅव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट. प्रश्न 66. जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे माझे आरोग्य माझा अधिकार. प्रश्न 67. विकास आणि शांतता 2024 साठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनची थीम काय आहे? उत्तर आहे शांततापूर्ण आणि समावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ. प्रश्न 68. जागतिक होमिओपॅथी दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे होमिओपॅथी, एक आरोग्य एक कुटुंब. प्रश्न 69. अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींनी कोणत्या ठिकाणी 2 दिवसीय होमिओपॅथिक सिम्पोजियमचे उद्घाटन केले? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 70. दरवर्षी कोणता दिवस जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 17 एप्रिल. प्रश्न 71. इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे वैज्ञानिक कुतूहलाला प्रोत्साहन देणारा. प्रश्न 72. 13वे युरोपियन मुलीचे गणितीय ऑलिम्पिक यार्ड 2024 कुठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे जॉर्जिया. प्रश्न 73. जागतिक यकृत दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे तुमचे यकृत निरोगी आणि रोगमुक्त ठेवा. प्रश्न 74. जागतिक लसीकरण सप्ताह 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे मानवी दृष्टी शक्य आहे सर्वांसाठी लसीकरण. प्रश्न 75. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर आहे एकत्र आम्ही सत्तेत असलेल्या आव्हान देतो.
प्रश्न 76 जागतिक पशुवैदिक दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे पशुवैद हे आवश्यक आरोग्य कर्मचारी आहेत. प्रश्न 77 अलीकडेच AMR वर विज्ञान आणि धोरण यांच्यातील भागीदारी फोर्जिंग हा उच्चस्तरीय कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे बार्सिलोना, स्पेन. प्रश्न 78 अलीकडेच लोकलायझिंग द SDGs भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला लीड द वे हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न 79 कोणता दिवस जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 8 मे. प्रश्न 80 जागतिक थॅलेसेमिया दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे जीवनाला सशक्त बनवा, प्रगतीचा स्वीकार करा. प्रश्न 81 दरवर्षी कोणता दिवस जागतिक मेट्रोलॉजी डे म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 20 मे. प्रश्न 82 दरवर्षी कोणता दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 20 मे. प्रश्न 83 दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 21 मे. प्रश्न 84 जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे योजनेचा भाग व्हा. प्रश्न 85 अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मारखोर दिन म्हणून साजरा किंवा घोषित केला आहे? उत्तर आहे 24 मे. प्रश्न 86 दरवर्षी कोणता दिवस जागतिक पिक्युलॅम्पिसियन दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 22 मे. प्रश्न 87 जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे समुदाय दयाळूपणाची शक्ती साजरी करणे. प्रश्न 88 ग्रीन एअरपोर्ट रेकग्निशन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे जैवविविधता आणि निसर्ग आधारित उपाय. प्रश्न 89 इंटरनॅशनल डे ऑफ UNA पीस कीपर्स 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे भविष्यासाठी योग्य एकत्र चांगले निर्माण करणे. प्रश्न 90 जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करा. प्रश्न 91 दरवर्षी कोणता दिवस जागतिक दूध दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 1 जून. प्रश्न 92 जागतिक पर्यावरण दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे जमीन पुनर्संचित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता. प्रश्न 93 जागतिक अन्न सुरक्षा दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर आहे अनपेक्षित साठी तयार करणे. प्रश्न 94 अलीकडेच तोटा आणि नुकसानावरील तिसरा ग्लासगो संवाद कुठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे बर्न, जर्मनी. प्रश्न 95 अलीकडेच ब्रिक्स देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे झाली? उत्तर आहे निझनी नोव्होगोरोड, रशिया. प्रश्न 96 दरवर्षी कोणता दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 14 जून. प्रश्न 97 अलीकडेच भारत आणि अमेरिका यांच्यातील क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज या उपकरणाची दुसरी वार्षिक बैठक कुठे झाली? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 98 दरवर्षी कोणता दिवस जागतिक जल विज्ञान दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 21 जून. प्रश्न 99 कोणता दिवस दरवर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 27 जून. प्रश्न 100 दरवर्षी कोणता दिवस वस्तू आणि सेवा कर GST दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 1 जुलै. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.